बाबा बाबा तुमचा इतका मनस्ताप होणं स्वाभाविक आहे, पण मला असं वाटतं की दीपची यात काहीच चूक या नाही. विषयावर कोणीही काय बोललेलं मला चालणार नाहीये प्रीती. तूही मध्ये बोलू नकोस. आजपर्यंत त्याच्यामुळे या घरातल्यांना खूप नुकसान सहन करावं लागलंय. आता बास. काय चूक काय बरोबर ते मला चांगलं कळतं. स्वराज, नक्की काय झालं मला सांगशील? आत्या, मला पण खरंच काही माहिती नाही. मी नवीन कन्साइनमेंट आले त्याचं काम बघत होतो आणि एकदम सगळे आगा ओरडायला लागले. आत्या, मला असं वाटतं ना की दीपची यात खरंच काही चूक नाहीये. म्हणजे तो माझ्याच सांगण्यावरून आला होता आम्हाला मदत करायला. प्रीती, बस झालं, जास्त बोलू नकोस, नाहीतर स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेशील. म्हणजे तू बोलवलंस त्याला? हो, म्हणजे यामध्ये दीपची काहीच चूक नव्हती? मला तरी असंच वाटतंय. अरे मग तुम्ही त्याच्या त्यावेळेला दादाशी का नाही बोललात? प्रीती, बाप रे, मी त्या दीपला बोलवलं हे सांगून चूक तर नाही केली ना? प्रीती, प्रीती, मी तुझ्याशी बोलतेय. का तू दादाला त्याच्या त्यावेळेला सांगितलं नाहीस? आत्या, अगं बाबा किती चिडले होते बघितलंच ना आता. अगं कोणाची हिंमतच झाली नाही त्यावेळी बोलायची. तू तरी बोलू शकली असतीस का त्यावेळी? ते जाऊ दे, आत्ता सांगायचा प्रयत्न केलास ना त्यांना? ऐकलं त्यांनी? नाही. अगं बाबा समजावण्याच्या पलीकडेच गेले होते, त्यामुळे आम्ही कोणी काहीच बोलू शकलो नाही. आणि हे बघ आत्या, मलाही असंच वाटतंय की दीपची यामध्ये खरंच काही चूक नाहीये. फक्त ना या गोष्टी बाबांना कशा समजावायच्या हाच मोठा प्रश्न आहे. आत्या, हो ना, म्हणजे मी बाबांना पहिल्यांदाच इतकं चिडलेलं पाहिलं हो. मला वाटलंच नव्हतं बाबा इतकं कधी चिडतील. आणि तुम्हाला माहिती आहे का, बाबांनी दीपला सगळ्यांसमोर बाहेर खेचत आणलं आणि मारायला लागले. मला तर काही सुचतच नव्हतं. आता सुद्धा काही सुचत नाही. मला वाटतं कुठल्या तरी एका कामगाराने ती दारूची बाटली आणून टाकली असणार आणि गैरसमज होऊन बाबांनी तो राग दीपवर काढला असेल. मला पण असंच वाटतंय. आत्या, बाबांचा राग शांत झाल्यावर आपण त्यांच्याशी बोलूया. आणि ऐक ना प्लीज, तू पण आता फार नको विचार करूस. आम्ही बोलतो त्यांच्याशी. चला. काय एक एक चुका करतो नाही माणूस. दारुड्या माणसाचा काही भरोसाच नसतो, सगळ्यांनाच त्रास. मला आपली काळजी वाटली बाई. देवा, लक्ष ठेव रे बाबा तूच. एवढा बेजबाबदार नाहीये दीप. काहीतरी गडबड नक्की आहे. असं काही झालं की त्याच्यावरच आळ कसा काय येतो? दरवेळेला तोच कसा काय अडकतो? कुणीतरी मुद्दामून करतंय काय सगळं? कोण आहे त्याच्या वाईटावर? कसं शोधू? दीप, कसं वाचवू तुला? प्रीती कशी आली नाही अजून? काय करते इतका वेळ? आपला प्लॅन सक्सेसफुल झाला. हो हो हो, शांत. एक प्लॅन सक्सेसफुल झाला म्हणून लगेच विमानासारखी उडू नकोस सगळीकडे. आणि कोणतीही गोष्ट अशी एकट्याने कडेला जात नाही, हे लक्षात ठेव. अयो,
काय झालंय असं का बोलताय तुम्ही? काय झालंय म्हणजे? इतका मोठा प्लॅन आखलास तू, सांगितलंस मला? मला का अंधारात ठेवलंस? मी तुझ्या सोबतच होते ना, मग का नाही सांगितलंस तू मला? आई आई मी तुम्हाला सांगणार होते. कधी सांगणार होतीस? आई मी खरंच तुम्हाला सांगणार होते, पण मग माझ्या डोक्यात असा विचार आला की प्रत्येक वेळेस आपण जेव्हा प्लॅन करतो तेव्हा आपण प्लॅन करतो, मग त्याच्यावर चर्चा करतो आणि प्लॅन जेव्हा एक्झिक्यूट करणार असतो तेव्हा नेमका काहीतरी घोळ होतो आणि प्लॅन फिसकटतो, हो की नाही? म्हणून मी असा विचार केला की यावेळेस काहीतरी वेगळं करायला हवं, एकट्याने करून बघायला हवं. म्हणून मी प्लॅनचे पॅटर्न्स चेंज केले. आई म्हणजे एकट्याने म्हणजे मी काय एकट्याने केलंय का? आता तुम्हीच मला बाटली शोधायला ती मदत केली आणि तुम्ही नसता तर मी करूच शकले नसते, तुम्हाला माहिती आहे ना. मग तेच विचारते मी. ती बाटली मिळेपर्यंत मी होते तुझ्याजवळ, मग पुढे काय झालं ते सांग. पुढे असं झालं की बाटली घेऊन मी गोडाऊनमध्ये निघाले. ठीक आहे, गोडाऊनला जाताना नाटक करून त्या बेवड्या दीपला बोलून घेतलं आणि योगायोगाने पुरुषोत्तम पण तिकडे आला. त्या दारूच्या बाटलीतली दारू सगळ्या बॉक्सेसवरती रिकामी केली आणि आग लावली. मग काय, मग सगळं पुरुषोत्तमनेच केलंय. वा, चांगला डाव खेळलीस ग. एका दगडात 2 पक्षी मारलेत मी आई. एक म्हणजे गोडाऊन जाळलं मी, पण आळ आला त्या दीपवर. आणि दुसरं, आगीमुळे साड्या जळल्या. म्हणजेच त्या पुरुषोत्तमचं मानसिक आणि आर्थिक खूप नुकसान झालं. पण ही फक्त सुरुवात आहे प्रीती. आता फक्त एक प्याद हल्लंय, अजून संपूर्ण खेळ जिंकणं बाकी आहे. त्यामुळे आत्ताच हा आनंद उत्सव साजरा करू नकोस. आणि एक महत्वाचं, मैदानात जर प्रत्येक खेळाडू आपापला गेम खेळायला लागला ना, तर टीमचा विजय कधीच होत नाही. त्यामुळे हे पॅटर्न बदलणं, एकटीने निर्णय घेणं, हे सगळं माझ्या बाबतीत करायचं नाही. ह्यापुढे जे काही करशील ते मला सांगून करायचं आणि मला तुझ्या सोबत घेऊनच करायचं. आलं लक्षात? हो आई, ह्यानंतर मी सगळे प्लॅन्स ना तुम्हाला सांगून करेन. या घराला सुरंग लागलाय, फक्त तो फुटायचा बाकी आहे. आणि तसंही पत्त्यांच्या बंगल्यामधला एक पत्ता काढल्यावर बंगला जसा कोसळतो ना, तसंच हे गायकवाडांचं घर सुद्धा कोसळणार आहे. दीप जसं या घरातून बाहेर पडलाय ना, तसंच या घरातला एक एक माणूस हे घर सोडून जाईल आणि जग सुद्धा.